नमस्कार महाराष्ट्र, गुड मॉर्निंग, सुप्रभात. मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण महत्त्वाच्या 100 घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात. पाहूयात सुपरफास्ट 100. जालन्यामध्ये मनोज जरांगे पाटलांना सरकारचं शिष्टमंडळ आज पुन्हा एकदा भेटणार. सकाळी 11 वाजता भेट घेणार. सरकार जरांगेंकडे अधिकचा वेळ मागणार. आम्हाला आरक्षण दिलं नाही तर निवडणुका होणार नाहीत, मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा. मराठा आरक्षणावरून श्रद्धा सबुरी ठेवा. 24 डिसेंबरच्या डेडलाईनवरून शिंदेंचं जरांगेंना आवाहन. तर मराठा आरक्षणाचा फैसला मार्चच्या आधीच, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. महाविकास आघाडीच्या काळात मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा अध्यक्ष मला होऊ दिलं नाही. साटोलोट केलं आणि उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाणांनी मला डावललं. अशोक पर्व चमकलं पण मराठा पर्व अंधारात गेलं. मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे चव्हाणांवर हल्लाबोल. आरक्षणाबाबत गेल्या सरकारनं केलेल्या चुका आम्ही सुधारतोय. तोवर जाती-जातींमध्ये तेढ निर्माण होईल असं कृत्य करू नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मराठा संघटनांना आवाहन. मराठा आंदोलनातील 548 पैकी 324 गुन्हे मागे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभागृहात माहिती. मी कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. आमच्यापेक्षा गरीब मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणं गरजेचं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया. यवतमाळमध्ये बावनकुळेंसमोर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी. कार्यक्रमात गोंधळ झाल्यानं पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात. माझं कुटुंब माझी जबाबदारी. टेंडर सोयऱ्यांच्या घरी आणि जनतेनं फिरावं दारोदारी. चाहिए खर्चा निकालो मोर्चा. मोर्चा काढणारे वर्षभरापूर्वी धारावीच्या मीटिंगला होते. मुख्यमंत्री शिंदेंचा शेरोशाहीतनं उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. आदित्य राजाच्या कृपेनं वरुण राजानं टेंडरचा पाऊस पाडला. कपड्याचा दुकानदार ऑक्सिजन प्लांट कसा उभारतो. सर्व घोटाळे लवकरच पुराव्यांसह बाहेर येणार. मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल. एकीकडे लोक मरत होते आणि दुसरीकडे हे पैसे खात होते. माझं कुटुंब माझी जबाबदारी. टेंडर सोयऱ्यांच्या घरी, जनतेनं फिरावं दारोदारी. मुख्यमंत्री शिंदेंची टोलेबाजी. आरोग्य व्यवस्था रस्त्यावर असताना घरी बसणाऱ्यांनी देशात 1 नंबरचा सीएम आहे हे दाखवू नये. तो नंबर पुढून नाही पाठून होता. मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. टेंडर प्रकरणात महत्वाचं प्यादं रोमिन छेडा. रोमिनला 270 कोटींची 57 कंत्राटं दिली आणि मुंबई पालिकांमधील घोटाळ्यांवरून शिंदेंचा मवियावर हल्लाबोल. आम्ही तिजोरी नाही तर रस्ते साफ करतो. बीएमसी घोटाळ्यावरून शिंदेंचा ठाकरेंना टोला. गोदावरी काठच्या 123 गावातील मराठा नागरिकांसोबत जरांगे पाटलांची बैठक. बैठकीनंतर 4 वाजता बदनापूरमध्ये जरांगेंची संवाद सभा. परभणीच्या सेलूमध्ये उद्या जरांगे पाटलांची सभा. सभेची तयारी अंतिम टप्प्यात. पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी मुस्लिम समाजानं स्वीकारली. राज्यभरात आज भाजपचं आंदोलन. उपराष्ट्रपतींचा अपमान केल्याच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करणार असल्याची चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. तब्बल 2 दिवस उद्धव ठाकरेंचं अधिवेशनात दर्शन झालं. अधिवेशनात ठाकरेंच्या उपस्थितीवरून फडणवीसांचा ठाकरेंवर उपरोधिक निशाणा. विरोधकांचं विदर्भावरील बेगडी प्रेम दिसून आलं. मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर निशाणा. विधानसभेत नाना पटोले आणि फडणवीसांची खडाजंगी. चर्चा करत नाहीत. विदर्भाला न्याय द्यायचा नाहीये असं सरकारनं सांगावं. ठरावावर चर्चा करण्यास तयार नाहीत. सभागृहामध्ये नाना पटोले आक्रमक. तर तुमचा खरा चेहरा उघड झाल्यानं मिरची लागली. उपमुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर. विदर्भाच्या मुद्द्यावर सरकारकडून चर्चा नाही. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर आरोप. नागपूरचं नाव बदनाम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वक्तव्य केली जातात. जयंत पाटलांकडून नागपूरवर झालेल्या आरोपांवर फडणवीसांचं प्रत्युत्तर. देवेंद्र फडणवीस स्वतःला काडतूस म्हणतात पण नागपुरात गुन्हेगारी वाढलीये. फडणवीसांनी महाराष्ट्रात फिरण्यापेक्षा नागपुरात जास्त लक्ष द्यावं. जयंत पाटलांचा फडणवीसांना सल्ला. अदानींना दिलेल्या टीडीआरला नगरविकास खात्याचा विरोध. तर धारावीमध्ये पोलिसांच्या बळाचा आणि गुंडांचा वापर. धारावीच्या मुद्द्यावरून वर्षा गायकवाड आक्रमक. मुंबईतून हिऱ्याचा एकही उद्योग बाहेर गेलेला नाही. देशातला सर्वात आधुनिक ज्वेलरी पार्क मुंबईत उभारणार. सवलतही देणार. उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. उडता पंजाब सारखं उडता महाराष्ट्र झालंय. ड्रग्ज माफियांना राजाश्रय देण्याची राज्यामध्ये नवीन व्यवस्था तयार झाली आहे. ललित पाटील प्रकरणावरून जयंत पाटलांचा गृहमंत्री फडणवीसांवर निशाणा. महाराष्ट्र राज्यात सध्या पाटलांची चर्चा. सध्या गौतमी पाटील ते जरांगे पाटील व्हाया ललित पाटील अशी परिस्थिती. अनिल परबांचं वक्तव्य. तर दिवाळीलाही गौतमीच्या कार्यक्रमात राडा. हीच का महाराष्ट्राची संस्कृती. अनिल परबांचा सवाल. इतरांवर अन्याय करून मराठा आरक्षण देण्याला विरोध. आरक्षणाची मर्यादा वाढवून आरक्षण द्या. अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणराजे होळकर यांची प्रतिक्रिया. दिशा सलियन प्रकरणात एसआयटी दिशाच्या मालवणीतील घराची पाहणी करणार आणि दिशाच्या वाढदिवशी असणाऱ्या सर्वांची पोलिसांकडून पुन्हा चौकशी होणार. केंद्र सरकार पुढील आठवड्यात कांदा निर्यात बंदीवर निर्णय घेण्याच्या तयारीत. काही अटी शर्तींवर कांदा निर्यात बंदी उठवली जाण्याची शक्यता. दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याचा सरकारचा प्रयत्न. सहकारी संघाकडून खरेदी झालेल्या गाईच्या दुधासाठी 5 रुपयांचं अनुदान. विखे पाटलांची माहिती. महाराष्ट्रातही कोरोनाचा धोका वाढला. आतापर्यंत रुग्णसंख्या 45 आणि देशभरात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं.
कोरोनाच्या JN.1 व्हेरियंटचा धोका वाढला. नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आरोग्य यंत्रणा सतर्क. नाशिकमध्ये रुग्णालयात 400 बेड सज्ज. नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन. सिंधुदुर्गमध्येही आढळला JN.1चा रुग्ण. राज्य शासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. कोरोनाच्या रुग्णात वाढ. आरोग्य विभागाकडून राज्यात दक्षतेचं आवाहन. नागरिकांनी मास्क वापरण्याच्या आणि हात धुण्याच्या सूचना. मुंबईकर खोकल्यानं बेजार. वातावरणात बदल झाल्यानं ताप, सर्दी आणि घसादुखीचा त्रास. हिवाळ्यामध्येही फ्ल्यूच्या रुग्णसंख्येत वाढ. देशाच्या विरोधात बोलल्यास शिक्षा. मॉब लिचिंगसाठी फाशी. 3 फौजदारी सुधारित कायदे लोकसभेत मंजूर. सलीम कुत्तासोबतच्या बडगुजर यांच्या पार्टीच्या व्हायरल व्हिडिओतील फार्म हाऊस. बडगुजर यांच्या नातेवाईकांचं. सुधाकर बडगुजर यांच्या चौकशीतून माहिती समोर. बडगुजर यांची आज पुन्हा एकदा चौकशीची शक्यता. अभिनेता श्रेयस तळपदेला डिस्चार्ज मिळाला. श्रेयसची पत्नी दीप्ती तळपदेकडून पोस्ट शेअर करत श्रेयसच्या आरोग्याविषयी माहिती. आणि काही दिवसांपूर्वी श्रेयसला हृदयविकाराचा झटका. यंदाचा मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार कोल्हापुरातील लेखक कृष्णात खोत यांच्या रिंगाण कादंबरीला जाहीर. रिंगाणी या कादंबरीमध्ये विस्थापितांच्या जगण्याचं चित्रण. गुजरातचे वाघ महाराष्ट्रात दळकाई फोडणार. गुजरातहून वाघांची जोडी आणण्याचं छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे प्रयत्न. 250 कोटी रुपये खर्च करून सफारी पार्क उभारण्याचं काम सुरू. राज्यातील 70% रिक्त पदांवर शिक्षक भरती. लवकरच शिक्षक भरतीचं पत्रक पवित्र संकेतस्थळावर देण्यात येणार. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज ब्लॉक. दुपारी 12 ते 2 या वेळेत ब्लॉक असणार. गॅन्ट्री बसवण्याच्या कामामुळे ब्लॉक घेण्याचा निर्णय. पुणेकरांना आज पाणी कपातीचा सामना करावा लागणार. संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा आज बंद. पर्वती जलशुद्धीकरण केंद्राच्या कामानिमित्त पाणीपुरवठा बंद. शुक्रवारी कमी दाबानं आणि उशिरा पाणीपुरवठा होणार. पुण्यातील स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो प्रस्तावित. मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला जाईल. मंत्री उदय सामंत यांची माहिती. पुण्याच्या वेल्ह्यात आगामी निवडणुकांसाठी मनसेकडून तयारी सुरू. वेल्हा विभागाध्यक्षपदी आकाश खोपडे यांची नेमणूक. बैठका घेऊन पदाधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यास मनसेकडून सुरुवात. शैक्षणिक अभ्यासक्रमात निवडणूक प्रक्रियेचे धडे. केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि निवडणूक आयोग यांच्यामध्ये करार. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी चर्नी रोड ते मरीन ड्राईव्ह दरम्यान वाहतूक बोगदा तयार होणार. मुंबई महापालिकेकडून योजना. पुण्याच्या ससून रुग्णालयात कैद्यांसाठी नवी नियमावली. ललित पाटील प्रकरणानंतर ससून रुग्णालय प्रशासन कडक पावलं उचलणार. कार्यालयीन वेळा बदलण्याबाबत मुंबईतील 675 संस्थांपैकी 13 संस्थांचा पाठिंबा. संस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद येण्यास सुरुवात. आणि महानगरातून पूर्व, पश्चिम आणि दक्षिण मुंबईमध्ये येणाऱ्या नोकरदारांना दिलासा मिळणार. कळवा रुग्णालयात एका क्लिकवर कळणार आता रुग्णांचा पूर्व इतिहास. आरोग्य सुविधेमध्ये सुधारणा करण्यावर प्रशासनाचा भर. एसआरए प्रकल्पातील सदनिका 5 वर्षात विकता येणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिरवा कंदील. मुंबईतील जवळपास 2.5 लाख झोपडपट्टीधारकांना मोठा दिलासा. MMRDA कडून कर्ज उभारणीसाठी ठेवींवर 1000 कोटींचा ओव्हरड्राफ्ट. निकडीच्या परिस्थितीत 2000 कोटींचं कर्ज उभारणार. बेलापूर किल्ला ते उरण हायवे दरम्यान भुयारी मार्ग बनवण्याची मागणी. आमदार मंदा म्हात्रे यांची अधिवेशनात आग्रही मागणी. मुंबईमध्ये ई बसची संख्या दुपटीनं वाढणार. पुढील वर्षात विद्युत शक्तीवर चालणाऱ्या ई बसची संख्या 10,000वर जाणार. नवी मुंबईमध्ये मेट्रोत महिन्याभरात 4 लाख प्रवाशांचा प्रवास. मेट्रोला 1 कोटींचं उत्पन्न. मेट्रो प्रकल्पाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद. नवी मुंबईमध्ये सुक्या मासळीच्या दरात वाढ. थंडीमध्ये सुक्या मासळीची आवक घटल्यानं दरवाढ. बोंबील आणि करंदीचे दर 600च्या पार. 8 वर्षांपासून रखडलेल्या फेरीवाला धोरणाला गती मिळणार. फेरीवाला धोरण निश्चितीसाठी टाउन वेंडिंग कमिटीची निवडणूक घेणार. फेरीवाला मतदार यादीवर हरकती. सूचना घेऊन यादी राज्य कामगार आयुक्तांकडे पाठवणार. डोंबिवली रेल्वे स्थानकात तिकीट काढण्यासाठी प्रवाशांच्या रांगा. 5 ते 6 तिकीट खिडक्या असून सुद्धा एकच खिडकी तिकिटांसाठी उपलब्ध. प्रवाशांची मोठी अडचण. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कचरा सेवा शुल्क वसुलीला स्थगिती. राज्य शासनाचे आयुक्तांना निर्देश. तर 3,75,000पेक्षा अधिक मालमत्ताधारकांनी 47 कोटींचा भरणा केला. चिपळूण कराड रेल्वे मार्गाचा खर्च 3,000 कोटींच्या वर. सरकार मोठ्या गुंतवणूकदारांच्या प्रतीक्षेत. 11 वर्षांपूर्वी मंजूर झालेला प्रकल्प अद्याप रखडलेलाच. कोकण किनारपट्टीवर जोरदार वाऱ्यांमुळे मासेमारीच्या प्रमाणात घट. जोरदार वाऱ्यामुळे मागील 4 दिवसांपासून मासेमारीला ब्रेक. पुण्यामध्ये काल यंदाच्या हिवाळ्यातील नीचांकी किमान तापमानाची नोंद. पाषाण भागात 10.4 तर शिवाजीनगर भागात 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. थंडी वाढल्यानं नागरिकांना घ्यावा लागतोय शेकोटीचा आधार. वाशिम जिल्ह्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात घट. काल जिल्ह्यात 9.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आणि त्यामुळे वाशिममध्ये सुद्धा शेकोटीचा आधार. पुण्याच्या भोर तालुक्यात हलगी वादकांना सुगीचे दिवस. जत्रा, लग्न समारंभ आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे हलगी वादकांना मागणी. छत्रपती संभाजीनगर शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस. घाटी रुग्णालयात 600 रेबीजचे रुग्ण आढळल्याची धक्कादायक माहिती समोर. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी. पुण्याच्या आंबेगावात रब्बी हंगामातील कांदा लागवड अंतिम टप्प्यात. ठिबक सिंचनचा वापर करून कांदा लागवड केल्यानं पाण्याची बचत होणार.
नंदुरबार जिल्ह्यात कांदा लागवडीला वेग, कांदा लागवडीच्या काळात दिवसा विद्युत पुरवठ्याची शेतकऱ्यांची मागणी। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात पांढऱ्या कांद्याची आवक, जास्त उत्पादनामुळे पांढऱ्या कांद्याच्या दरात घसरण। नांदेडच्या मुदखेड मुगट परिसरात रस्त्यावरील धुळीनं केळी उत्पादक शेतकरी त्रस्त, 3 महिन्यांपासून रस्त्याचं काम सुरू असल्यानं नागरिकांना मनस्ताप। जळगावच्या कृषी महोत्सवात लाल केळी ठरतीये शेतकऱ्यांचं आकर्षण, उत्पन्न वाढीसाठी आणि ठोस हमीभावासाठी लाल केळी हा उत्तम पर्याय। धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सौर पंपाकडे कौल, अनियमित वीज पुरवठ्यावर तोडगा काढण्यासाठी शेतकऱ्यांनी बसवले सौर पंप। नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळ जाहीर, मात्र पीक कर्ज पूर्णपणे माफ नाही। राज्य शासनानं शेतकऱ्यांचं पीक कर्ज पूर्णपणे माफ करण्याची शेतकऱ्यांची मागणी। कल्याणच्या पश्चिम भागात रिक्षात विसरलेली सोन्याच्या दागिन्यांची बॅग रिक्षा चालकाकडून महिलेला परत, रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणाचं सर्वत्र कौतुक। पुण्याच्या आंबेगावातील गावडेवाडी गावात शेतीपंपाचा रोहित्र चोरीला, विद्युत पुरवठा बंद पडल्यानं शेतकऱ्यांचा खोळंबा, रोहित्र बसवण्याची मागणी। उल्हासनगरमध्ये थुंकण्याच्या रागातून 2 गटात हाणामारी, मारहाणीमध्ये तरुणाची सोन्याची चेन चोरीला, घटना सीसीटीव्हीत कैद। मुंबईच्या कुर्ल्यामध्ये 14व्या मजल्यावरून कोसळलेली मुलगी सुरक्षित, खरंच देवतारी त्याला कोण मारी अशी या ठिकाणी परिस्थिती। 13 वर्षांच्या तरुणीच्या हाताला किरकोळ दुखापत। धुळे जिल्ह्यात दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी, रात्री वीज पुरवठा होत असल्यानं शेतकऱ्यांना रात्री थंडीमध्ये शेतीला वेळेत पाणी देण्याची वेळ। नंदुरबारमध्ये पोषण आहाराला अंगणवाडी संपाचा फटका, 14 दिवसांपासून लहान मुलं पोषण आहारापासून वंचित। नागपूर सुरत महामार्गाचं काम अद्यापही अपूर्ण, 2024 पर्यंत कामासाठी मुदतवाढ, जवळपास 14 किलोमीटर अंतर अपूर्ण राहिल्यानं नागरिकांची गैरसोय। बेलापूर आणि वाशी रेल्वे स्थानकाची पार्किंगच्या गराड्यातून सुटका होणार, दोन्ही रेल्वे स्थानकाजवळ 2 भूखंडांवर महापालिका वाहनतळ उभारलं जाणार। पुणे जिल्ह्यात 91 सेवानिवृत्त शिक्षकांची पुन्हा नियुक्ती, शिक्षक भरती रखडल्यानं निवृत्त शिक्षकांना पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय। गडचिरोलीच्या धानोरामधील सोडे आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा, 106 विद्यार्थी आजारी, ग्रामीण रुग्णालयामध्ये विद्यार्थ्यांवर उपचार सुरू। जळगावातील पारोळामध्ये आदिवासी समाजाचा मोर्चा, विविध मागण्यांसाठी आदिवासी समाजाचा तहसील कार्यालयावर मोर्चा। नाशिकच्या मालेगावातील समतगावच्या खंडेराव यात्रोत्सवानिमित्त कुस्त्यांची दंगल, नाशिक आणि जळगावसह इतर ठिकाणांहून कुस्तीपटूंची हजेरी। धुळ्यातील तांडाकुंडाणे गावात जयराम भाया यात्रोत्सव आणि या यात्रेमध्ये बैलगाड्यांची मिरवणूक, नागरिकांमध्ये मोठा उत्साह। बदलापुरात उद्यापासून रंगणार आगरी महोत्सव, प्रसिद्ध गायक नेहा कक्कड आणि अवधूत गुप्ते हजेरी लावणार। पुण्याच्या खारापूर गावात विकसित भारत संकल्प यात्रेचं ग्रामस्थांकडून स्वागत, यात्रेत नागरिकांना लोककल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली। पुण्याच्या मुठा नदीपात्रात घाणीचं साम्राज्य, ड्रेनेज आणि हॉस्पिटलमधील दूषित पाणी नदीमध्ये सोडण्यात आल्यानं नदीच्या परिसरात दुर्गंधी, नागरिकांचं आरोग्य धोक्यात, नदी स्वच्छ करण्याची संघर्ष सेनेची मागणी। मुंबईच्या अंधेरीमध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन, 186 रक्तदात्यांकडून रक्तदान, शिबिराला ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि अमोल कीर्तीकर यांची उपस्थिती। बदलापूरमध्ये राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन, जळगाव जिल्हा व्हॉलीबॉल संघाची स्पर्धेसाठी जय्यत तयारी। नवी मुंबईतील कोपरखेळणेमधील वरिष्ठ निरीक्षक अजय भोसलेंच्या नेतृत्वात अधिक तपास, परिसरातील गुन्हेगारीच्या प्रमाणात घट। नंदुरबार जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला, जिल्ह्यात तापमान 15 अंशांवर, गारवा वाढल्यानं रब्बी हंगामातील पिकांना फायदा। सांगलीतील जिल्हा परिषदेसमोर सरपंच आणि ग्रामसेवकांसह शासकीय कर्मचाऱ्यांचं ठिय्या आंदोलन, विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी काम बंद, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा। मलकापूर बँकेचे आरबीआयनं लायसन्स रद्द केल्यानं 64,000 ठेवीदारांच्या ठेवी बँकांमध्ये अडकल्या, ठेवीदारांचे प्रचंड हाल। मलकापूर बँकेसमोर झालेल्या बैठकीत ठेवीदारांना अश्रू अनावर, तातडीनं ठेवी परत करण्याची मागणी। नाशिकच्या मालेगाव महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागाच्या फाईल गोण्यांमध्ये भरून फेकल्या रस्त्यावर, नागरिकांनी मनपा प्रशासनाला दिली माहिती, मनपाचा कारभार वादाच्या भोवऱ्यात, मालेगावात खळबळ। यवतमाळच्या कळंब तालुक्यातील तिरझडा गावात चौघांची हत्या, जावयाकडून बायकोसहित सासरा आणि मेहुण्यांची हत्या, जावई गोविंद पवारला कळंब पोलिसांकडून अटक। लातूरच्या बाजारपेठेत तांदळाचे दर 6 ते 8 रुपयांनी वाढले, तर तुरडाळीच्या दरामध्ये 5 ते 10 रुपयांची घसरण। वाशिममध्ये अवकाळी पावसामुळे तूर पिकांचं मोठं नुकसान, ढगाळ वातावरणामुळे तुरीवर अळीचा प्रादुर्भाव, फवारणीच्या खर्चामुळे शेतकरी अडचणीत। बीडमध्ये केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीवरील बंदीच्या निर्णयामुळे शेतकरी अडचणीत, बाजारपेठेत कांद्याच्या दरात मोठी घसरण।